तुम्ही अनेक जुन्या चित्रपटांमध्ये न्यायाधीशांना आणि वकिलांना ही विग घातलेलं पाहिलेलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का ही विग घालायची सुरुवात कशी झाली? तसं तर न्यायाधीश आणि वकील कोर्टरूम मध्ये स्वतः वेगळं दिसावं किंवा एक स्टेटस असावं म्हणून ही विग घालायचे. पण ही विग घालायची सुरुवात जी झाली ती थोडीशी विचित्र आहे आणि त्याने तुम्हालाही शॉक बसेल. तर झालं असं 1580 मध्ये युरोपात सेक्सद्वारे पसरणारे आजार खूप जास्त बळावले आणि त्यातच एक होता सिफिलिस. हा आजार एवढा बळवला की युरोपातले सगळे हॉस्पिटल्स भरून गेले होते आणि याचे लक्षण होते अंगावर जखमा होणं, पुरळ येणं, स्मृतिभ्रंश होणं, केस गळणं. केस गळणं त्या काळात अपमानास्पद किंवा हास्यास्पद होतं, कारण तेव्हा ट्रेंड होता लांब केसांचा आणि प्रॉपर हेअरलाईनचा. आणि म्हणूनच गळालेले केस किंवा पडलेलं टक्कल म्हणजे तुमच्या रेप्युटेशनवर धब्बा. आणि म्हणूनच या आजारामुळे विग्स बनवायला सुरुवात झाली आणि लोक आपलं टक्कल पडलेलं डोकं विग्सच्या खाली लपवायला लागले. पण तोपर्यंत विग्स घालणं हे स्टायलिश मानलं जात नव्हतं. एक लज्जास्पद गरज म्हणूनच फक्त विग्सचा वापर केला जात होता. पण हे बदललं 1655 साली, जेव्हा एक फ्रेंच राजा लुईस चौथा याचे केस अचानक 17व्या वर्षी गळायला लागले आणि त्याला टेन्शन आलं, आता माझ्या रेप्युटेशनचं, माझ्या इमेजचं काय होईल? आणि हीच इमेज वाचवायला त्याने 48 विग्स बनवणाऱ्यांना हायर केलं आणि त्याच्यासाठी विग बनवण्यात आली. यानंतर थोड्याच दिवसांनी त्याचा एक भाऊ चार्ल्स दुसरा याचेही केस अकाली पांढरे होऊ लागले आणि त्यानेही विग्स बनवली आणि घालायला सुरुवात केली. मग काय, या दोन राजांनी विग्स घालायला सुरुवात केली आणि युरोपात विग्सचं फॅड आलं. असं म्हणतात या दोघही राजांना सिफिलिस होता. हे फॅड तसंच आलं जसं मोदींचं मोदी जॅकेट फेमस झालं. आणि मग काय, या राजांना कॉपी करत हळूहळू रॉयल कोर्टात येणारे दुसऱ्या रॉयल फॅमिलीज, अप्पर मिडल क्लास लोक यांनीही स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळं दाखवण्यासाठी विग्स घालायला सुरुवात केली. या विग्स इथून फेमस झाल्या, विग्सची डिमांड वाढली आणि त्याच्या किमतीही वाढल्या. आणि म्हणूनच ज्याच्याकडे विग तो भारी मोठा श्रीमंत हे समीकरणच निर्माण झालं आणि इथूनच विग्सला एक स्टेटस सिम्बॉल मिळालं. राजा लुईस आणि चार्ल्सचा मृत्यू झाला, पण विग्स अजूनही मार्केटमध्ये होत्या. आणि अशातच युरोपमध्ये अजून एक प्रॉब्लेम आला, तो म्हणजे केसांमध्ये उवा व्हायचा. आणि यानेही विग्सची डिमांड अजून वाढवली, कारण त्या हाताने काढणं किंवा केमिकलचा वापर करणं अवघड होऊ लागलं. आणि म्हणूनच लोकांनी एक सोपा पर्याय निवडला, टक्कल करणं. आणि म्हणूनच टक्कल करून लोक ह्या विग्सचा वापर करायला लागले. पण फायनली 18व्या शतकाच्या आसपास ह्या विग्सचं फॅड थोडं कमी झालं. ब्रिटिशांनीही या विग्स वापरणं कमी केलं, कारण विल्यम पिट याने या विग्सवर जी पावडर लावली जायची त्याच्यावर टॅक्स लावला आणि विग्सचा वापर कमी झाला आणि ट्रेंड आला शॉर्ट आणि नॅचरल केसांचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.